गुटखा वाहतूक करणारे 2 आरोपी जेरबंद. 11,22,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. याबाबत मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दिघंजी ते आटपाडी रोडनेर कारखाना फाटा येथून एक पांढऱ्या रंगाची 4 चाकी महिंद्रा गाडी क्रमांक MH45 AF 4502 या वाहनाने बेकायदेशीरपणे मानवी जीवनाला अपायकारक महाराष्ट्र शासनाने निर्बंध केलेले सुगंधी गुटखा घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे दिघंजी येथे आटपाडी रोडवरील कारखाना फाटा येथे पोलिसांनी निगराणी केली असता एक पांढऱ्या रंगाची 4 चाकी संशयित महिंद्रा गाडी येत असताना दिसली. तिचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता नवाज बादशाह मुलानी वय वर्ष 25 राहणार एकतपूर रोड बनकर वस्ती सांगोला जिल्हा सोलापूर व दुसऱ्या इसमाचे नाव जुबेर जमीर मुल्लानी वय वर्ष 22 राहणार एकतपूर रोड पुजारवाडी सांगोला जिल्हा सोलापूर असे असल्याचे समजले. गाडीमध्ये विमल सुगंधी सुपारी SP 999 तंबाखू RMD पान मसाला M सिंटेड टोबॅको सुपर जेम पान मसाला व V1 सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला. सदरचा माल हा सांगोला येथील अभिजित मस्के यांच्याकडून आणला असून तो आटपाडी परिसरात विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले. गुटखा व सुगंधी तंबाखू सदरच्या गुन्ह्यात वापरलेली एक 4 चाकी महिंद्रा सुप्रो मॅक्सी ट्रक गाडी, एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 11,22,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर आटपाडी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत. सदर दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर सांगोला सोलापूर पोलीस ठाणे येथे गुटखा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हनुमंत लोहार, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सूरज थोरात, सुशांत चिले यांनी केली आहे.